नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना. आता लाडक्या बहिणींनो, 2100 रुपयाचा हप्ता लवकरात लवकर आपल्या अकाउंटला जमा होणार आहे. तुम्ही स्वतः पाहू शकता आदिती तटकरे ताई काय म्हणाल्या त्या. आता मेचा जो हप्ता आहे तो आपल्याला जूनमध्ये वितरित होणार आहे 11 तारखेपर्यंत आणि तो आपल्याला 2100 रुपये हा मिळणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे. ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय. लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यानी आपण ती ज्यांनी ई केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही आरटीओच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे आरटीओचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात. अर्ज बाद झालेले नाहीयेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई केवायसी साठी दिला होता. आणि ही ई केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई केवायसीचा नाही. यात ई केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. डीबीटी केलंय त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी 2-3 दिवसामध्येच येईल. त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं हे नक्कीच गरजेचं आहे. पडताळणी नंतरचा आकडा काय
आणि पडताळणीमध्ये अनेक जणांची नावं म्हणजे एकाच कुटुंबातली 4 आहेत ती कमी झालेली आहेत, वाहनं आहेत, जे काही निकष लावले आहेत त्या निकषाच्या आधारावर पडताळणी केल्यानंतर एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहीणचे कधीच बदललेले नाही. सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत. प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं, प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो. जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा असेल, परिवहन विभागाचा असेल. हा जो त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ऍक्सेस असण्याचं काही कारण नसतं. त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो. आणि ही रुटीन प्रोसिजर आहे, ही सगळ्या योजनांमध्ये होते. फक्त लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे, ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे, ती विरोधकांमध्येही पॉप्युलर आहे आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा महायुतीच्या सरकारसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे याचं डेटा व्हेरिफिकेशन, त्यांची ऑडिट, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेच्या मध्ये सुद्धा आम्ही डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाचा आम्ही डेटा त्या ठिकाणी मागवला होता. म्हणजे आम्ही मागवला होता खरं तर ऑक्टोबरच्या आधी, पण मधल्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती विधानसभेची. त्याच्यानंतर आम्हाला तो डिसेंबरच्या अखेरीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्राप्त झाला. मग त्याच्यामध्ये जे नमो शेतकरीचे लाभार्थी होते ते आम्ही लाडकी बहीण मधून त्यांना 500 रुपये आणि नमो शेतकरी मधून 1000 म्हणजे एकूण त्यांना 1500चा लाभ अशा पद्धतीनं त्यावेळेला रुजू केलं. अन्न व नागरी पुरवठाकडनं तर आम्हाला जे शिधाधारक असतात किंवा जे तुमचं पिवळा आणि केशरी कार्ड धारक असतात तो डेटा त्या निमित्ताने मिळाला. परिवहन विभागाकडनं एक काही मर्यादित आम्हाला डेटा मिळाला. IT चा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही डेटा केंद्राकडून मागवला होता, तो आम्हाला या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये ती एक आम्हाला अपेक्षित आहे की त्याचं एक इम्प्लिमेंटेशन विभागाकडून त्या ठिकाणी होईल. मधल्या कालावधीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक 26 लाखाच्या डेटाची आम्हाला माहिती दिली. आता एक गोष्ट आपण समजून घेणं आहे की त्यांच्याकडे जितका डेटा आहे तो सगळा त्यांनी दिला. त्याच्यानंतर आम्ही त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आता त्या 26 लाखामधले 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्येच अपात्र झालेले पण अपात्र ठरवलेले पण बरेच आहेत, कारण तो एक डेटाचा चंक आहे. तर त्याच्यातले त्या 26 लाखामधले 26 लाख काही बाद नाही झालेले आहेत. त्याचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ती प्रोसिजर आम्ही केलेली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्हेरीफाय केलेलं आहे आणि ती आमच्याकडे साधारणपणे या 1-2 ह्या एखाद आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत आणि त्या डेटामधले जे अपात्र आहेत जी काही असतील 2-4 लाख 5 लाख जी काही असतील त्यांना निश्चितपणाने त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील. या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे, ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. KYC साधारणपणे MahaDBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना KYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये KYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. फक्त KYC राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही KYC ची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं KYC ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये